सेकंड सेमीफायनल सुरू होते. वन साइडेड मॅच. जितू खोपडे 3 ओव्हरची मॅच आहे. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. चौक की जामरुंग, बघूया कोण जिंकतोय. जितू खोपडे एक मॅन ऑफ द मॅच पारितोषिक त्यांना मिळालंय. समोर आहेत रवी ठोंबरे. पुढे सरसावून मारलाय चेंडू. एकच धाव. चांगली बॉलिंग. हॅलो. अजय मोते रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. नरेश ठोंबरे. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळत आहे जितू खोपडे यांना. आउट आहे. जितू खोपडे. पुढचा चेंडू नरेश ठोंबरे डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. हलकाचा चेंडू बॅटची कड लागून यष्टीरक्षक वन बाउन्स यष्टीरक्षक हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडू. खरोखर 50 प्लसचा हा खेळाडू आहे, परंतु गोलंदाजी मात्र सुरेख आपल्याला पाहायला मिळते जितू खोपडे यांच्याकडून. उंचीचा पुरेपूर फायदा आहे. उंचावरून येणारा चेंडू आहे. खोलडब्यात चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता नरेश ठोंबरे याचा. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव सामावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सेमीफायनलचा सामना आहे. पाहूया कोणता संघ नरेश दादा युवा प्रतिष्ठान धाकटी पंढरी ला नरेश ठोंबरे. स्ट्राईकला आहे नरेश ठोंबरे. नॉन स्ट्राईकला आहे रवी ठोंबरे. आणि जितू खोपडे काय कमालीची गोलंदाजी करतोय. संपूर्णपणे हवी ठरतोय तो फलंदाजावरती. कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करताना पाहू शकत नाही आहे. आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरच्या अतिरिक्त जागेचा वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंतने मात्र अवांतर डिक्लेअर केलंय. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जितू याचा आडव्या बॅटने खेळलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण होतं तिथे. एकच धाव. बाळू मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करताय डीप स्क्वेअर लेग डीपला. एक धाव. 2 धावा लागतात धावपलकावर. आता मात्र रवी ठोंबरे स्ट्राईकला आलाय. एक आक्रमक फलंदाज आहे आणि आपण पाहू शकतो पंचांच्या भूमिकेत गणेश नाना पाटील आत्ताच त्यांच्या संघाने अंतिम फेरीसाठी धडक दिले. पाहूया या दोन संघातून कोणता संघ त्यांच्या बरोबरीला येतोय. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणार चेंडू पंच पनिश करतायत. अवंतर धावेने धाव फुलक पुढे जर जावतोय. 3 धावा धावपलकार लागतायत. जितू राईट आर्म ओव्हर द विकेट रवीसाठी.
मोठा फटका येतोय, चेंडू मिड विकेट क्षेत्राच्या वरून भिरकावून दिला जातोय. 6 धावांसाठी येतोय तो षटकार. या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 9 या अंकावर. जितू खोपडेने सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु अंतिम चेंडू मात्र पुढ्यात टाकला. स्लॉट मध्ये होता आणि रवीने कोणती चूक केली नाही. चेंडूला मिड विकेटच्या वरून काऊ कॉर्नर मध्ये भिरकावून दिला. तो 6 या धावेसाठी. 9 धावा धावफलकावर लागतायत. दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय तो गोलंदाज पुढचं षटक टाकण्यात येतो गोलंदाज. नाव सांगा गोलंदाज. बाला बाला साळुंके. राईट आर्म ओव्हर द विकेट. आम्हाला जरा दिसत नाही इथून. बाला टूर. नरेश ठोंबरे सरळ पॅडवर येणारा चेंडू सरळ बॅटने खेळण्यात दुसऱ्याचा प्रयत्न मात्र होतोय का पाहूया. आणि हा थ्रो आहे आणि एकच धाव घेण्यामध्ये यश मिळत आहे. 10 धावा धावफलकावर लागतायत. बाळा साळुंके वेगवान गोलंदाज आहे. पावणे 6 झालेले आहेत. हा 7 वाजता मोकळे व्हाल तुम्ही, पण बाकीच्यांना भरपूर काम आहेत. बाळा साळुंके. पुढचा चेंडू रवीसाठी. रवीने मात्र एक षटकार घेतला होता. पुन्हा एकदा जोरकस फटका आहे. क्षेत्राच्या चेंडू खाली आहे, परंतु चेंडू आणि हा झेल टिपला जातोय. संपतोय रवी ठोंबरेचा खेळ. बाळा साळुंकेला रवी ठोंबरे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. संघाची धावसंख्या 10 या अंकावर असताना सुनील ठोंबरे नवीन येणारा फलंदाज. मला वाटलं तो मोठा फटका आहे, परंतु लॉंग ऑफला क्लिअर करू शकला नाही रवी ठोंबरेचा फटका आणि सीमारेषेच्या आतमध्ये सुरेख झेल टिपला तो क्षेत्ररक्षकाने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र सज्ज होतोय बाळा सतीश साळुंके. सामना करणार आहे तो सुनील ठोंबरे. ठोंबरे भावकीचा भरणा असलेला हा संघ आहे. सलगचे सगळे ठोंबरे. सुनील ठोंबरे उजव्या हाताचा फलंदाज गोलंदाजी करतोय बाळा. खोलो डाव्या चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय अलॉंग द ग्राउंड कार्पेट. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फील्ड होते. 1 धाव मिळते. 11 धावा धावफलकावर लागतायत. बाळा साळुंके मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. आपण पाहिलं तर 40+ सामने आहेत, परंतु ऊर्जा मात्र नवोदितांना लाजवणारी अशीच या खेळाडूंमध्ये आहे. सकाळचे 6 वाजले जवळजवळ. पूर्ण रात्र खेळून एक खेळाडू मात्र त्याच तंदुरुस्तीने खेळ करताना आपण पाहतोय. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. नरेश ठोंबरेला मात्र सूर गवसत नाहीये. एक मोठा फलंदाज आहे, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. कुठेतरी नाईटचा प्रभाव पडला असेल त्यांच्या फलंदाजीवर. बाळा साळुंके पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावफलक स्थिरावतोय तो 12 या अंकावर. 11 या अंकावर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट फिरते. चेंडू मात्र निर्धाव सामावतो यष्टीरक्षक हातामध्ये आणि बाळा साळुंके प्रत्येक चेंडू मागे म्हणतोय घे. हा यष्टीरक्षकासाठी निर्देश असावा, कारण नरेश ठोंबरेला मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क साधण्यात यश येत नाहीये.
पुन्हा एकदा बाळा नरेशसाठी राईट ओव्हर द विकेट. आता पुढे सरसावून चेंडूचा समाचार घेतोय. डान्सिंग द डाऊन द विकेट आला आणि चेंडूला भिरकावून दिलाय. सेट डाईव्ह बॉलरच्या डोक्याच्या वरून येतोय तो. 6 धावांसाठी षटकार. 17 धावा या षटकाराशी धावफलकावर लावत आहेत. खरोखर या पद्धतीची फलंदाजी करण्याची गरज होती. ती सर सेनापती नेताजी पालकर चौक या संघाच्या फलंदाजांना. परंतु जवळजवळ बरेचसे चेंडू निर्धाव आलेत. 2 षटकार आलेत या खेळीमध्ये आणि 17 धावा धावफलकावर लागत आहेत. षटक संपतंय. अंतिम षटक टाकण्यासाठी येतोय तो दीपक कर्णोक. दीपक कर्णोक आपल्या 17 धावा 17 धावा धावफलकावर लागल्यात. सुनील सामना करणार आहे दीपक याचा. अंतिम षटक आहे या इनिंग मधलं आणि हाणामारीचं षटक म्हटलं तर जास्तीत जास्त धावा जमवण्याची गरज असेल ती चौक संघाला. सरसेनापती नेताजी पालकर चौक या संघाला. दीपक राईट आर्म ओव्हर द विकेट. सुनील ठोंबरे वेगाने बॅट फिरली होती परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क मार्ग साधण्यामध्ये अपयश येत आहे. चेंडू निर्धाव सामावला तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. दीपक कर्णोकने मात्र सुरेख सुरुवात केली आपल्या षटकाची निर्धाव चेंडूने. पुन्हा एकदा गोलंदाजी रनअपवर सज्ज होत आहे. पंच म्हणून राजेश ओवाळ आणि नाना पाटील. पुन्हा एकदा दीपक. आत्ता मात्र गुडलेंदूरून उसळी घेणारा चेंडू होता. सुनीलने तटवलाय. चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डीप मध्ये गेला. दरम्यान 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पळून काढल्या आहेत. 19 धावा धावफलकावर लागत आहेत. दीपक कर्णोक गोलंदाजी राणापर सज्ज होत आहे. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे कारण सेमीफायनल सामना आहे आणि आपली रात्रभराची पूर्ण मेहनत या अंतिम सामन्यासाठी पणाला लावावी लागणार आहे ती सुनील आणि नरेशाला. परंतु ब्लॅक होल चेंडू होता. यॉर लेनचा वापर केला जातोय दीपक याच्याकडून. समजत नाहीये सुनीलला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र निर्धाव सामावतोय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा दीपक. सुनीलसाठी बॅटची कड लागून चेंडू पॅडवर आदळला जातोय. तिथे चेंडू गॅदर करेपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. 20 धावा धावफलकावर लागत आहेत. षटकातले जवळजवळ 4 चेंडू टाकून झालेले आहेत. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत आणि नरेश ठोंबरेला मात्र 2 चेंडूवर चांगला खेळ करावा लागणार आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. हा नरेश ठोंबरेच्या बॅटमधून निर्धाव येणारा 5वा चेंडू आहे. स्क्वेअर चेंडू आहे. वाईड रिव्ह. दीपक कर्णुकची मात्र सुरेख गोलंदाजी चालू आहे. थर्ड अंपर रिव्ह्यू चेक करतायत. फेर डिलिव्हरी आहे. वाईड नाही आहे. सुरेख चेंडू होता. दीपक अंतिम चेंडू असावा या इनिंग मधला. आता मात्र जोरकस फटका. चेंडू हवेमध्ये आहे. उंची फार आहे. लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. कोणती चूक झालेली आहे. 1 धाव तर घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सुरक्षित पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहावं लागणार आहे. परंतु 2 धावेवरती षटक संपलाय. 3 षटकांती धाव फलकावर धावा लागत आहेत त्या. 22 धावा. 23 धावांचं आव्हान असणार आहे ते मल्हार फायटर या संघाला. आपण पाहिलं होतं पहिल्या सेमीफायनल मध्ये देखील 26 धावांचं आव्हान होतं आणि दुसरी सेमीफायनल देखील त्याच प्रतीने खेळली जाते. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 18 चेंडू 23 धावा. 22 धावा धावफलकावर लागल्यात.
नरेश ठोंबरेंना मात्र या मॅचमध्ये काही कमाल दाखवता आली नाही आहे. जवळजवळ 5 चेंडू त्यांनी निर्धाव खेळलेले आहेत आणि त्या निर्धाव चेंडूचा कुठेतरी भुर्दंड हा त्यांच्या संघाला भरावा लागणार आहे. कारण जर 5 चेंडूवर एकीर दुहेर धावा जरी आल्या असत्या तरी आणखी 7-8 धावा जमवता आल्या असत्या. परंतु धाव फलकावर स्थिरावलाय तो 22 या अंकावर. 23 धावांची गरज आहे आणि आपण पाहू शकता की गणेश नाना पाटील मात्र खुश आहेत. त्यांचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. आणि सर्वांना हस्त आंदोलन करताना आपण पाहू शकता गणेश नाना पाटील आणि खूपच खुश आहेत. त्यांनी घरचा दरवाजा देखील वाढवायला सांगितला आहे. फोन करून सुताराला प्राचारण केलं की ही मोठी ट्रॉफी आहे आणि ती माझ्या घरच्या दरवाजातून जाणार नाही तर घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते कुठेतरी मोठे करून घ्यायचे प्रयत्न आहे त्यांचा. चला नाना आता तुम्ही आणि खरोखर सरपंच देखील इथे खुश आहेत कारण त्यांचा संघ देखील पहिली मॅच खेळला होता त्यांचा तर 8वा सामना त्यांचा आणि आज मी पाहतो की शेवटच्या सामन्यासाठी देखील पात्र ठरण्यासाठी त्यांचा संघ तयार आहे. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. दीपक कर्णोक आणि प्रशांत खांडेकर 2 फलंदाज सज्ज होत आहेत. योगेश तांडेल मात्र खुश आहेत कारण नाना आणि प्रशांत खांडेकर दोघांचा संघ देखील येऊ शकतो अंतिम सामन्यासाठी. आणि चला चेंडू पाठवायचा आहे. चेंडू द्या. अनिल मोरे चेंडू द्या. बॉल संपले नाना. आहे घ्या चला. हा मॅच बॉल आहे सिलेक्ट केलेला आहे. चांगला चेंडू आहे. योगेश तांडेल सांगतात चांगला चेंडू आहे आणि मॅच बॉल आहे. चला जुना बॉल द्या इकडे. जुना चेंडू द्या. हा चांगला चेंडू दिलाय. चला 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. नाना चेंडू आहेत का? खरोखर नानांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे की या स्पर्धेसाठी तन मन धनाने संपूर्ण योगदान आहे त्यांचं. आपण पाहता की फलंदाजी त्यांनी सलगच्या 4 मॅचमध्ये नॉट आऊट राऊंड फलंदाजी केले आणि खरोखर या वाढत्या वयात देखील वयाला लाजवेल अशी फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. हा चालेल चला नसलं तरी अनिल लेग अंपर जावा आपण. अनिल मोरे हा ते आऊट होणार म्हणजे ते बघण्यापेक्षा त्यांना आऊट घेतलं पाहिजे समोरच्या गोलंदाजाने. तेवढी त्यांची मला वाटतं एक कॅपॅसिटी नाही आहे गोलंदाजाची कारण नानांचा विकेट काढणं तितकं सोपं नाही आहे. नानांनी जवळजवळ मला ते 50 धावा तरी जमवल्या असेल 4 मॅचमध्ये. बॅट्समन प्रशांत खांडेकर आणि दीपक कर्णोक. चला वेळ लावू नका. अमित सर पळत जावा जरा. आणि गोलंदाज अजय नाही गोलंदाज नरेश ठोंबरे. 18 चेंडू 23 धावांची गरज आहे. उपांत्य फेरीचा सामना रंगतोय तो फ्रान्स मल्हार फायटर विपक्ष सरळ सेनापती नेताजी पालकर चौक यांच्या 2 संघादरम्यान. नेताजी सरसेनापती नेताजी पालकर चौक या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 3 षटकामध्ये 22 धावा काढलेत आणि 23 धावांचं आव्हान ठेवलंय ते फ्रान्स मल्हार फायटर्स 11 संघासमोर. आणि त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी प्रशांत खांडेकर आणि दीपक कर्णोक. चला वेळ लावायचा नाही पंच. नाना चेंडू बरोबर आहेत. चांगले चेंडू आहेत. चला अनिल नाना दिलेले चेंडू परत घ्या. एकच चेंडू खेळायचा आहे. चला बाकी चेंडू परत द्या.
पंच सामन्यास सुरुवात करायची. 6:15 झाले आहेत. आपण डे नाईट ठेवलं होतं, नाईटमध्ये सामने संपणार असं, तर डेची देखील गरज असेल तर आपण 7 नंतर सामना चालू करू शकतोय. हां बरोबर आहे, डे नाईटचे मॅच होते ते डे नाईट डे झाले आहे, कारण नाईटमध्ये सुरू झाले डेमध्ये संपणार आहे. नरेश ठोंबरे लेफ्ट आर्म ओव्हर पहिला चेंडू जोरकस तटवला आणि चेंडू येतोय मिड विकेटच्या वरून, होतोय सीमा पार, येतोय तो उत्तुंग असा षटकार आणि प्रशांत खांडेकरांनी मात्र रणशिंगा फुगलाय. अंतिम धडकेसाठी आपला शंकानाथ गेलाय. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार, नरेश ठोंबरेला आसमान दाखवलाय. 6 धावा वसूल केल्यात. 23 धावांच्या आव्हानाला पाठलाग करताना पुन्हा एकदा मोठा फटका आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह येतोय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फील्ड होईपर्यंत 1 धाव दोन्ही फलंदाजांनी पळून काढले. 7 धावा धाव प्रकार लागतायत आणि प्रशांत खांडेकरांनी पहिल्या मॅचची सुरुवात देखील षटकारांनी केली होती आणि सेमीफायनल मध्ये पहिला चेंडू षटकार मारलाय. दीपक कर्णोक मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्र चेंडूच्या खाली आहे. सचिन कोणती चूक होत नाही आहे, जेल बाद होतोय तो दीपक कर्णोक. रात्रभर खेळण्याची हाऊस मात्र फिटलेली आहे 40+ खेळाडूंचे. सुरेख झेल टिपला सचिन याने. नाना तुम्ही सर्वांची फिटवून टाकले. बॅट्समन नेम मनोहर, उजव्या हाताचा फलंदाज आहे मनोहर आणि दीपक कर्णोक मात्र 0 धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नरेश ठोंबरेने संपवलाय. पुन्हा एकदा मोठा फटका आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि हा येतोय तो षटकार. नरेश ठोंबरेवर हल्ले चढवले जात आहेत. 23 धावांचा पाठलाग करायचा होता. गोलंदाजी दर्जेदार पाहिजे होती, परंतु नरेश ठोंबरेला मात्र चेंडू निर्धाव काढण्यामध्ये यश येत नाहीये. मनोहरच्या बॅटमधूनच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा येणारा षटकार. पुढचा चेंडू नरेशचा मनोहरसाठी, पुन्हा एकदा अक्रॉस द स्टंप गेला. चेंडू लेग साईडला खेळलाय, डीपला चेंडू फील्ड होतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक सचिन कोणती चूक करत नाहीये. 1 धाव, 14 धावा धाव बलकार लागतायत. 23 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये मॅच मधली हवा काढून टाकले ते प्रशांत खांडेकर आणि मनोहर यांनी. चांगल्या गोलंदाजीची गरज होती. ब्लॉक होल चेंडू हवेमध्ये, चेंडू आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजय मोहितेनं मात्र झेल टिपता आला नाहीये, डोक्याच्या वरून चेंडू गेला. याबरोबर एका धावेने धाव फलकावर धावा लागतायत त्या 15 धावा. षटक संपतंय. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे ती फ्रान्स मल्हार फायटर्स या संघाला. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण गोलंदाज येतोय. मला वाटतं सुनील ठोंबरे गोलंदाजी रणच्या दिशेने जाताना आपण पाहू शकताय. 12 चेंडू 8 धावा. एखादं निर्धाव षटक पडलं तर नक्कीच सामन्यातली रोमांचकता वाढू शकते. सुनील ठोंबरेला ती कामगिरी करावी लागणार आहे. निर्धाव षटक हाताळावं लागणार आहे आणि फुलटॉस चेंडू आहे क्षेत्र चेंडूच्या खाली आहे आणि सचिनने मात्र चूक केली आहे. हातात आलेला लोण्याचा गोळा मात्र सोडलेला आहे. सरळ सुनील ठोंबरे, प्रशांत खांडेकरने मारलेला चेंडू सरळ सचिनच्या हातामध्ये होता, परंतु झेल मात्र सुटलाय. मी म्हटलं होतं की निर्धाव षटक हाताळण्याची गरज आहे. षटकाची सुरुवात देखील त्या दिशेने झाली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र प्रयत्न अपुरा ठरला. दुसरा चेंडू पुन्हा क्षेत्ररक्षक खाली आहे आणि झेल बाद होतोय. सुरेख झेल टिपलाय तो क्षेत्ररक्षकाने आणि मनोहरच्या खेळीचा अंत होतोय. मी म्हटलं होतं की निर्धाव चेंडू षटक हाताळण्याची गरज होती. पहिल्या चेंडूवर झेल सोडला होता सचिन, परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक करतोय सुनील. मनोहरच्या खेळीचा अंत करतोय. बॅट्समन नवीन बॅट्समन येतोय तो अमित.
आम्ही म्हटलं होतं की पहिलं गणेश नानाने मात्र अंतिम फेरीसाठी धडक मारले आणि दुसऱ्या अंतिम सामन्यासाठी आपण पाहू शकता की प्रशांत खांडेकरांचा संघ या शर्यतीमध्ये पुढे आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू चेंडूच्या खाली आहे, झेल होतोय का ते पाहावं लागणार आहे. झेल सुटला जातोय, येतोय तो चौकार. खरोखर सुनील ठोंबरेने मात्र सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं पाहायला मिळालं. त्या प्रतीचं क्षेत्ररक्षण झालं असतं तर निश्चितच सलगचे 3 झेल टिपता आले असते, परंतु झेल सोडला आणि हा चौकार बहाल केलाय तो प्रांश मल्हार फायटर या संघाला. आता मात्र 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येऊ शकत नाही चेंडूच्या. हॅलो, दरम्यान हॅलो, होतोय सीमारेखा पार, येतोय चौकार.